आज आपल्या बागेमध्ये ना इतकी सुंदर सुंदर फुलं आलेत ना, दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला. त्या अगोदर सकाळ सकाळी सगळ्या ताईंसारखं माझं सुद्धा स्वयंपाक करायचं काम चालू होतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात रोजचा नेहमीचा प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे भाजी काय करायची. आज मस्त अशी कोबीची भाजी बनवायला लागले होते. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. अगदी साधी गावरान पद्धतीची हिरव्या मिरचीतली ही भाजी बनवणार आहे. तसं तर आमच्या घरात आम्हा चौघांनाही कोबी खाण्यासाठी आवडतो. नाहीतर प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं, प्रत्येकाच्या घरात असंच असतं भाजीच्या बाबतीत. म्हणजे मुलांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आपल्याला मुलांच्या आवडीनुसारच सगळ्या भाज्या वगैरे कराव्या लागतात. इथं तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली, एक कांदा टाकला आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण बनवलं होतं ते टाकलं. अर्धा चमचा हळद टाकली आणि रात्रीच कोबी मस्त असा कट करून किंवा चिरून ठेवला होता, कारण सकाळचा वेळ वाचावा म्हणून. त्यानंतर छोटी अर्धी वाटी मटकीची डाळ आहे ना, ती स्वच्छ नीट करून धुवून भिजत घातली होती अर्धा तासासाठी. ती टाकली आणि बारीक गॅसवरती एक 7 ते 8 मिनटं हा कोबी मस्त असा चवीपुरतं मीठ टाकून शिजवून घेतलाय. आणि किती सुंदर कोबीची भाजी झाली बघू शकता तुम्ही. टेस्टला तर खूप छान झालता. काय काय वेळेस ना कोबी पण असा खायला काय काय टेस्टला छान असतो, त्यामुळे भाजी छान लागते. आणि काही काही वेळेस ना कोबी टेस्टला चांगला नसेल ना, तर भाजी कितीही 8 तासाने मसाले वापरून तुम्ही करा, भाजी चांगली होत नाही. तसाच आजचा आणलेला होनी कोबी होता ना, खूप टेस्टला छान होता. त्यामुळे भाजी सुद्धा खूप छान झालेली होती. तुम्हाला असा कधी अनुभव आलाय का, मला नक्की कमेंट करून सांगा. कधी कधी फ्लावर पण आपण आणतो. कधी कधी फ्लावरची भाजी ना खूप चविष्ट होते आणि कधी कधी किती पण त्याच्यासाठी मेहनत करून भाजी करा, पण कधी कधी टेस्टला होत नाही. का माहिती असं का असते, किंवा काही काही वेळेस जास्त फवारण्या केलेल्या गोष्टी असतील त्या टेस्टला लागत नसतील. आता स्वयंपाक सगळा आवरून झाला होता. रोजची भाजी चपाती काय दाखवायचं, कट्टा आवरलेला. त्यामुळे मी काही ते शूट घेतलं नाही. त्यानंतर किचनमध्ये ना कोपऱ्यामध्ये हे एक झाड ठेवलेलं होतं. त्याला आज मस्त आंघोळ घातली. त्यातली सुकलेली पानं वगैरे सगळी काढून टाकली. आणि खिडकीतून तुम्हाला इथं बघा हे गुलाबी 2 डॉट दिसत आहेत ना, तर हे आहे ऑफिस टाईम. अगदी चिनी गुलाबसारखे ह्याची पानं आहेत. आणि एकदम राणी कलरचा आहे. पण चिनी गुलाब कसा एकदम बंचमध्ये पाकळ्या येतात बघा, ह्याचं तसं नाही. अगदी 5 पाकळ्यांमध्ये हे फुल उमलतं. जसं ऑफिस टाईमचं उमलतं तसं सकाळपासून बेसिंग कपाशी काय काम करायला गेलं ना, ते खिडकीतून 2 गुलाबी डॉट दिसायचे. सारखं लक्ष जात होतं. म्हटलं चला सगळ्या ताईंना दाखवावं की किती सुंदर फुलं आलेत म्हणून. आता त्याचा बहर चालूच होतो आणि मस्त फुलं यायला सुद्धा चालू होते. मग त्या झाडाला आंघोळ वगैरे घालून घेतली आणि भरपूर मोगऱ्याची आणि आबोलीची फुलं बघून ना म्हटलं चला आज मस्त असा आंबाड्याला घालायसाठी गजरा बनवूया म्हणून फुलं तोडायला आली होते. आणि एवढ्यात ना मला सारख्या कमेंट येतात बऱ्याच ताईंच्या, एवढा उन्हाळा आहे तरी पण तुझी झाडं एवढी हिरवीगार टवटवीत कशी काय दिसतात म्हणून, तू कुठलं औषध घालते वगैरे असं म्हणून. तर मी औषध असं काही कुठलं घालत नाही बरं का. फुलांसाठी फक्त मी DAP वापरते. ते सुद्धा आता उन्हाळा चालू झाल्यापासून 1 महिना झालं कोणत्याही झाडाला मी DAP हे खत घातलेलं नाही. DAP म्हणजे साबुदाण्यासारखं एक खत येतं, म्हणजे त्याच्यातून ना सगळी जीवनसत्व वगैरे फुलझाडांना फळझाडांना भेटतात. तर ते DAP खत आहे ना, एका झाडाला 7 ते 8 दाणे साबुदाण्यासारखे घालायचे असतात. त्याचा पण जास्त वापर नाही. फक्त मला वाटतं की माझी झाडं तुम्ही समोर बघताय एवढी टवटवीत हिरवीगार, नंतर एवढ्याच उन्हाळ्यात सुद्धा माझ्या सगळ्या झाडांना भरगच्च अशी फुलं आहेत. त्याचं कारण असू शकतं की शेणखत. जवळजवळ वर्षातून 5 ते 6 वेळा मी झाडांना ना शेणखत घालते. झाडाच्या बुडाजवळची माती आहे ना सारखी मी अधूनमधून उकरते. त्यामुळे काय होतं की मातीला सुद्धा चांगल्या पद्धतीनं सूर्यप्रकाश मिळतो आणि झाडांची वाढ चांगल्या पद्धतीनं होते. हे कारण असू शकतं की माझी झाडं एवढी टवटवीत आणि हिरवीगार असण्याचं. ह्याच्या व्यतिरिक्त मी काही म्हणजे करत नाही कुठल्या झाडासाठी. असं म्हणतात की मातीला थोडं खुरपं लागलं म्हणजे लोखंडी वस्तू लागली ना की छान वाढ होते झाडांची, मुळाची वाढ. म्हणून तुम्ही सुद्धा जरी तुमच्याकडे जागा नसेल ना आणि कुंडीत जरी झाडं लावली असतील ना, तर एकदम गच्च भरून कुंडीत माती असेल ना, तर वरची थोडी माती आहे ना उकरून साईडला काढायची. परत थोडीशी नवी माती, शेणखत एकत्र करायचं आणि त्या झाडाला परत भरायचं. तुम्ही बघा अशा पद्धतीनं करून, किंवा 1-1.5 वर्षातून तुम्हाला जर जमत असेल, अनुभव असेल, कुंडीत झाडं लावलेली असतील ना, पूर्ण झाड हळू काढायचं, जास्त मुळ्या ना त्यांच्या धक्का न लावता. आणि आजूबाजूची थोडी जेवढी माती काढता येत तेवढी काढायची. परत नवीन माती आणि शेणखत मिक्स करून त्या कुंडीत घालायचं.
काय होतं की कुंडीतल्या झाडाचं आपण तीच माती असते ना, त्यामुळं त्या मातीतली जीवनसत्व पाणी घालून किंवा ते झाड वाढवून फुलं देऊन त्यातली सगळी जीवनसत्व संपून जातात आणि पाहिजे तशी कुंडीतल्या रोपांची वाढ होत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा. बऱ्याच त्यांच्या कमेंट येतात, अगं आम्हाला झाडं लावायला जागा नाही. अगदी छोट्या दरवाजाच्या जवळ तुम्ही जी सावलीत वाढणारी झाडं आहेत ती लावू शकता, इंडोर प्लांट्स, किंवा थोडी जरी बाल्कनी तिकडे तिकडे जागा असेल ना, तर तिथं छोट्या छोट्या ज्या साईजच्या कुंड्या बसतील ना त्या साईजच्या कुंड्या आणून तुम्ही अगदी आपल्या लहान मुलांसारखं 2 झाडं लावून सुद्धा वाढवू शकता. तुम्हाला समजेल की झाडं लावण्यात आणि वाढवण्यात काय समाधान आहे ना. ते 2 रोपं आणून लावा, तुमच्या लक्षात येईल. आणि जास्त विकत आणून पण लावायची गरज नाही. अगदी तुम्ही कुणाकडून तरी मनी प्लांट आणून ना तो वाढवायला चालू करा. तुम्हाला खूप छान अनुभव येईल आणि त्या एका झाडामुळे ना आणखीन झाडं लावायची इच्छा सुद्धा होईल. जागा नाही म्हणून असं नाही, आपलं छंद जागा नसली तरी घरात लावणारी आणि वाढणारी झाडं सुद्धा आता खूप मिळतात, त्यामुळे ती वाढवा तुम्ही. आणि बघा त्यानंतर फुलं वगैरे तोडून घरात घेऊन आले, मस्त अशी आबोलीची फुलं घालून हा गजरा केला. आबोलीच्या फुलांचा नुसता जर गजरा केला ना, अगदी 2 दिवस म्हटलं तरी तो गजरा काही सुकत नाही. आणि किती सुंदर हा गजरा झालाय बघा. इतका सुंदर दिसतो ना, मला असा गजरा बघितला की कोल्हापूर तुळजापूरच्या देवीचं मंदिर इथं आठवतं की तिथं सुद्धा असेच बघा इतके सुंदर सुंदर गजरे बनवलेले असतात. आता गजरा बनवून झाला होता, मात्र मसाल्यासाठी लसूण सगळा संपला होता, तो सोलला. बाहेरून आणलेली आपल्या परसबागेतील ताजी ताजी गवार ती सुद्धा नीट करून ठेवली. आज सगळं काम माझं खूप लवकर आटोपलं होतं, कारण भाजी एकच बनवली होती. उन्हाळ्यामुळं काय 2-2 भाज्या बनवत नाही, कारण खराब होऊन जातात त्यामुळं, आणि मुलीही दिवसभर घरी नसतात. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.